संजय राऊत हे स्वतः बैलबुद्धीचे आहेत हे देखील आपण महाराष्ट्रानं याआधी बघितलेलं आहे। संजय राऊत यांनी भारतीय जनता पार्टीवर टीका करण्यापेक्षा संजय राऊतांनी हे बघावं की मालवणीमध्ये असलम शेख पालकमंत्री असताना, महाविकास आघाडीचं सरकार असताना, उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना मालवणीमध्ये एका गार्डनला टिपू सुलतानचं नाव देण्याचा प्रयत्न तत्कालीन महाविकास आघाडीकडनं पालकमंत्री असलम शेख यांच्याकडनं केला जात होता। त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे आमदार, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मालवणीमध्ये रस्त्यावर उतरले होते। मंगलप्रभात लोढा असतील, गोपाळ शेट्टीजी असतील, अतुल भातखळकर असतील, तेजेंदर तिवान असतील। आमच्या तेजेंदर तिवानाने तर तिथं मार खाल्ला, पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या, परंतु आम्ही त्या गार्डनला, त्या मैदानाला टिपू सुलतानचं नाव देऊ दिलं नाही। भारतीय जनता पार्टीचं धोरण स्पष्ट आहे। जो या देशातल्या हिंदूंवर अत्याचार करतो, आमच्या हिंदू मंदिरांना तोडफोड करतो, हिंदू आया बहिणींचे बलात्कार ज्या टिपू सुलताननी केले, अशा टिपू सुलतानचं समर्थन भारतीय जनता पार्टीने कधीही केले नाही। आम्ही मालवणीमध्ये रस्त्यावर उतरलो, प्रसंगी लाठ्या काठ्या आमच्या कार्यकर्त्यांनी खाल्ल्या, परंतु महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या मालवणीमध्ये आम्ही त्या मैदानाला टिपू सुलतानचं नाव देऊ दिलं नाही। उलट संजय राऊत, उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याचं काम तुमच्या सरकारने केलं होतं। राहिला प्रश्न अमित साटम आणि रितू तावडे यांनी जो प्रस्ताव तुम्ही सांगितलाय, असा कुठलाही प्रस्ताव महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीने दिला नव्हता। भाजपाचा कालही टिपू सुलतानला विरोध होता, आजही आहे। भारतीय जनता पार्टी जोपर्यंत आहे तोपर्यंत टिपू सुलतानला उद्याही आमचा विरोध राहणार आहे।